आणि चला देऊ आम्ही, चला ठीक आहे 2 दिवसाचं 6 दिवसावर 8 दिवसावर आश्वासन म्हणून आता हे 6 तारखेपासून आमचे पेमेंट सगळे बाकी आहे. या महिन्या 2 महिन्यात मोठ्या प्रमाणात त्यांनी माल घेतला आणि म्हणजे शुद्ध फसवणूक केली, पूर्ण व्यूहरचना करून. नेहमी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी गजबजलेली ही मूर्तिजापूरची कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या 2 दिवसांपासून शांत अवस्थेत आहे, बंद. याचं नेमकं कारण म्हणजे मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेले अडत व्यापारी यांची एका व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. एक नव्हे, 2 नव्हे, तर तब्बल 40 अडत्यांची एका व्यापाऱ्याकडून 1,75,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. याबाबत सर्व अडते असतील किंवा कृषी उत्पन्न बाजार समितींनी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रारी देण्यात आलेली आहे. गेल्या 2 दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांचं मोठं अतोनात नुकसान होत असल्याचं पाहायला मिळत आहे. माझ्यासोबत काही अडत व्यापारी आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत काय नेमका हा प्रकार होता, कशा प्रकारे ही फसवणूक झालेली आहे. दादा नमस्कार, मला सांगा की काय झालं होतं, नेमकं काय फसवणूक झाली? तो माल घेत होता त्याने पेमेंटच नाही. कोण? केवल अग्रवाल. अलका सुनील अग्रवाल 2 वर्षापासून इथं APMCमध्ये रेग्युलर माल घेत होते, पण कमी प्रमाणात घेत होते. या महिन्या 2 महिन्यात मोठ्या प्रमाणात त्यांनी माल घेतला आणि म्हणजे शुद्ध फसवणूक केली, पूर्ण व्यूहरचना करून. आई वडिलासहित सर्व फरार झालेले आहेत, कोणीच कुठं त्याचा ठांगपत्ता नाही आहे. आणि त्यांनी आमची व्यूहरचना करून आम्हाला फसवलेलं आहे. तुमचे किती रुपये अटक? माझे 3,72,000 रुपये. बरं, किती दिवस झाले या घटनेला? माझे 6 तारखेचे पैसे आहेत, 6/2चे. 6/2 यांचे पैसे अटकल्याचं सांगण्यात येतात. दादा मला सांगा, तुमचे किती पैसे अटकले? मैंने 1,14,000 रुपये फ़ोन लगाया 2 दिन पहले, फ़ोन उठाया, भैया आपके पैसे परसों के दिन आ जाएंगे बोले. उस दिन से फ़ोन बंद है उसका. तुम्ही पोलिसांमध्ये गेले का? हाँ गेले, रिपोर्ट केली. काय पोलिसांकडून तुम्हाला मिळालं? रिपोर्ट सबमिट झाली, आता माहीत पडणार काही, अजून काही आला नाही वगैरे, तपास चालू आहे सध्या. पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे, तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. दादा आपल्या किती पैसे आहेत आणि कोणी घेतले? 2,21,000 आहेत माझी. आणि हे त्याने कबुली पण दिलेली आहे कबुलीनाम्यात की माझे पैसे त्याच्या इकडे एवढे आहेत म्हणून. आता आम्ही काय करणार, आम्ही गरीब माणसावर रिपोर्ट दिला. एकूण किती याच्यामध्ये व्यापारी म्हणजे अडते 37 सगळ्यांचे पैसे साधारणतः 1,75,00,000 रुपये आहेत आमचे. 1,75,00,000 आणि APMCचे पण 10 लाख रुपये त्यांच्याकडे ड्यू आहे. आणखी हे सगळे बाकी आहेत त्यांच्याकडे. 85 माझे स्वतःचे 6.5 लाख रुपये आहेत. हो. आणि हा जो प्रकार चालू आहे किती दिवसांपासून सुरू होता? बघा, हा खरेदीचं लायसन तर त्याचं आहे, APMCने दिलेलं आहे, बरोबर आहे. तो रेग्युलर पेमेंट देत होता, पण आता एवढ्यामध्ये त्याचं 2-3 महिन्यापासून थोडंसं जास्त प्रमाणावर खरेदी झाली. आणि ही खरेदी त्याचे रेग्युलर पेमेंट आले, आम्ही पण दिलं त्याला, पण काही महिन्यामध्ये त्याचं पेमेंट थांबवत होतं त्यांनी सगळं. आणि चला देऊ आम्ही, चला ठीक आहे 2 दिवसाचं 6 दिवसावर 8 दिवसावर आश्वासन म्हणून आता हे 6 तारखेपासून आमचे पेमेंट सगळे बाकी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडे रीतसर त्याची नोंदणी असताना देखील गेल्या कित्येक वर्षांपासून हा व्यापारी या ठिकाणी व्यापार करत होता आणि या अडत व्यापाऱ्यांसोबत अशा प्रकारची फसवणूक करून तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 1,75,00,000 रुपयांची फसवणूक या अडत व्यापाऱ्यांची झाल्याचं पाहायला मिळत आहे. याकडे पोलीस प्रशासन काय करतं, तपासांती या अडत व्यापाऱ्यांना काय न्याय मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. प्रतीक कुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला.